Now, this is a turn of parents. If anybody wants to share something, they are welcome. कुणाला जर काही बोलायचं असेल तर कृपया त्यांनी इथे येऊन त्यांच्या भावना व्यक्त कराव्या. त्या शब्दात मांडता येणार नाही वगैरे असं झालंय का काही? नाही वाकणकर सर, प्रथम मी सर्वांना माफी मागतो की मला यायला उशीर झाला. काही कारणास्तव असते ना उशीर झाला, पण मी यात माफी मागून या कार्यक्रमाला जरा थोडस काही जास्त बोलणार नाही. मी काही वक्ता नाहीये. मला वाटतं मी पहिल्यांदाच स्टेजवरती बोलत असेल आणि हे यश माझ्या मुलीमुळे आलं, मला असं म्हणावं लागेल. आणि तसं मी मुलांना पण एवढंच सांगेल की असं यश तुम्ही तुमच्या पालकांना करून त्यांना सुद्धा चार शब्द त्या स्टेजवर येऊन बोलता यावेत असं कर्तृत्व करावं त्याने. मी एवढंच सरांबद्दल बोलू शकतो की मी ज्या वेळेला 2 वर्षापूर्वी म्हणजे 1 वर्ष आधी ऍडमिशनला गेलो होतो त्यावेळेस मी सरांशी बोललो होतो की सर मला अशा अशा पद्धतीचं शिक्षण पाहिजे आणि जर या प्रकारे जर आपल्या क्लासमध्ये जर शिक्षण मिळत असेल, शिकवलं जात असेल किंवा पेपर चेकअप केले जात असतील किंवा मुलांचे प्रॉब्लेम्स म्हणजे डिफिकल्टीज काही असतात, काही प्रश्न असतात मराठी संस्कृतमध्ये म्हणा व्याकरणामध्ये, आणि तर ते जर मला आपल्या स्टाफ कडून जर सोडून किंवा त्याचं सोल्युशन मिळत असेल तर मी आपल्या क्लासमध्ये येऊ शकतो. आणि मला त्यावेळेला सरांनी शब्द दिला होता की चव्हाण तुम्हाला जे जे काही पाहिजे ते आमच्या स्टाफ कडून मिळेल. आणि मला आता मी अभिमानाने सांगू शकतो की जे वाकणकर ग्रुप मधले सर्व शिक्षक, जे मला कदाचित सर्व शिक्षकांची नावं माहीत नाहीये, पण त्यांनी जे मला सहकार्य केलं वर्षभरात, मी त्यांना वेळोवेळी भेटत होतो. म्हणजे कित्येक असे प्रश्न होते की ती आपल्याला सोडवता येणारे नाहीये, ते फक्त शिक्षकच सोडू शकतात. आणि ते वाकणकर ग्रुप मध्ये जे सर्व शिक्षक आहेत त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. हे मी आता सुद्धा सांगेन की त्यांनी जे मला सहकार्य केले, सोनाली चव्हाणला जे मुंबईमध्ये सर्वप्रथम आणण्यासाठी, ते माझ्या श्रेयापेक्षा मी म्हणेन सोनालीपेक्षा स्टाफच जास्त आहे. कारण मी एवढंच प्रत्येक वेळेला जेव्हा पेपर चेकअपला जात होतो त्या वेळेला मी प्रत्येक वेळेला त्यांच्याशी बोलत होतो की सर ह्या प्रश्नाचं उत्तर कसं असायला पाहिजे किंवा हे गणित जे त्यांनी मुलींनी सोडवलेले माझ्या हे कोणत्या प्रकारचं असायला पाहिजे. आणि ते प्रत्येक वेळेला प्रत्येक शिक्षकांनी मला सांगितलं आणि मी त्यांच्याकडून ते स्वतः शिकवून घेतलं. आणि माझ्या मुलीच्या अशा काही प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा पुन्हा सर्वांना सांगतो, सर्व मुलांना सांगतो, हे जे वाकणकर ग्रुप किंवा शाळा किंवा आपले पालक त्यांच्या सहकार्यामुळे किंवा त्यांच्या मॉरल सपोर्ट म्हणा अदरवाईज त्याच्यामुळे आपल्याला हे जे गुण संपादन झाले, काही 90 वाली आहेत, मग त्यांनी असं समजू नये की मला कमी आहे. नाही, हे म्हणेल नाही, तुमची थोडीशी भाषाशैली लिहिण्याची सुधारा. तुम्ही सुद्धा सोनाली चव्हाण एवढे मार्क मिळवू शकता. आणि जास्त काही बोलू शकत नाही. पुन्हा एकदा वाकणकर सरांची माफी मागतो की मला पुन्हा यायला 2 ते 3 तास लेट झाले समस्त पालक वर्गांनी. आणि मी एवढंच सांगू शकतो मुलांना की पुढील यश संपादन करून वाकणकर ग्रुप आणि आपल्या शाळेचं, आपल्या आई वडिलांचं नाव जास्तीत जास्त वरच्या नेण्यासाठी प्रयत्न करावे, एवढंच मी बोलू शकतो बस. आणि मी सरांना पुन्हा सरांचं मी मनापासून अभिनंदन करतो की सरांनी आज जो हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मुलांना हे जे प्रोत्साहनात्मक बक्षिसं दिली जात आहे ती अतिशय सुंदर आहेत की त्याच्यामुळे मला वाटतं की सरांचं नाव तर वाढलेलंच आहे. आज ठाण्याच्या प्रत्येक मुलाच्या तोंडातून मला वाटतं शब्द येत आहेत की वाकणकर ग्रुप, वाकणकर ग्रुप हे कुठे होतात म्हटलं वाकणकर ग्रुपला.
एवढंच मी सांगू इच्छितो की असं सरांनी पुढे मुलांना सहकार्य करत राहावं जे आम्हाला केलं, आणि सरांचं जर सर करतीलच प्रश्नच नाही आणि तो ग्रुप सुद्धा करेल एवढी शाश्वती देऊ इच्छितो. यापुढे सुद्धा या वाकांडकर ग्रुप मधून सोनाली सारखी आणखीन मुलं महाराष्ट्रातून म्हणा, आता तर मुंबईतूनच आलेली, तर मग महाराष्ट्रातून यायची प्रयत्न करा, एवढंच मी बोलू शकतो सरांना. ट्युशनशी संबंधित होता. सरांच्या आग्रहावरनं मला 2 शब्द बोलायला त्यांनी सांगितले. खरं तर सगळे इतके कंटाळलेले आहेत आता, आवर्त घ्यायला हवंय. प्रातिनिधिक स्वरूपात सगळ्या पालकांतर्फे एकच भावना मी व्यक्त करते. प्रत्येकाच आईवडिलांच्या मनामध्ये ती असते, पडले भाग्य माझे धन्य झाले संसारी. परंतु त्याच्या पुढचं जे काही आहे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं, सद्गुरू भेटले हो त्यांनी धरी येले कर, ही भावना याच स्वरूपात मला आणि इतर पालकांनाही लाभलेली आहे. आणि म्हणूनच आता अधिक काहीही न बोलता, व्यक्तिशः तर मी त्यांची आभारी आहे, पण हेतू हा मावळला, शब्द आली निशब्दता, यापुढे काहीही सांगता येण्यासारखं नाही. सगळ्या पालकांच्या वतीने हा अतिशय सुंदर कार्यक्रम त्यांनी केला, याबद्दल कौतुक. सोहळ्यात सगळे हजर झालेले आहेत, त्याच्यासाठी त्यांनी जे काय अरेंजमेंट केलेली आहे त्याबद्दलही त्यांचे मनपूर्वक आभार. वाकणकरांचं बोधवाक्य आहेच फळ्यावर, सगळ्यांना ते दिसतच आहे, वेअर नॉलेज रूल्स सुप्रीम, सुप्रीम पॉवर ऍक्टिव्हेट. एवढंच आहे. थँक्यू. माझी कन्या मधुरा ही वाकणकर ट्युशन्सला होती. बरेचसे ट्युशन क्लासेस निघालेले आहेत, निघतायत, पण वाकणकर ग्रुप ट्युशन्सचं एक वैशिष्ट्य जे मला आढळलं, मी स्वतः कधीही या ट्युशन्स क्लासला कधी गेलो नव्हतो माझ्या विद्यार्थी दशेमध्ये, पण आणि वाकणकर सरांनाही कधी मी भेटलेलं नाहीये. घरामध्ये आईवडिलांचे संस्कार जेवढे महत्वाचे आहेत, तेवढेच किंबहुना या पौगंडा अवस्थेमध्ये मुलं जेव्हा असतात त्यावेळेस शाळे इतकेच ट्युशन क्लासेसमध्ये कशा पद्धतीचे संस्कार, कोणत्या पद्धतीचं वातावरण असलं पाहिजे याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणून मी वाकणकर ग्रुप ट्युशन्स कडे पाहतो. माझी मुलगी जेव्हा घरी यायची तेव्हा मला वाटतं साहेबराव त्यांचं नाव मी आत्ताच ऐकलं, त्याला दादा म्हणून संबोधायचे. तर एक प्रकारचा आधार. आम्हाला कधी मुलीच्या सुरक्षिततेविषयी वेगळी काळजी घ्यावीशी वाटली नाही. हा सर्वात मोठा मला वाटतं असेट वाकणकर ग्रुप ट्युशन्सने आपल्या समोर ठेवलेला आहे. मुलीचा बाप असल्यामुळे मला जास्त काळजी आहे. मुलांच्या पालकांना सुद्धा काळजी असते की मुलं नेमकी क्लासला म्हणून जातात, पण नेमकी कुठे जातात हे समजत नसतं. क्लास संपल्यानंतर वेळेत घरी येतात. माझ्या मुलीने एकदाच रडवेला चेहरा करून मला सांगितलं, फक्त 1 मिनिट क्लासला उशीर झाला तर संपूर्ण 1 तास माझ्या मुलीला बाहेर उभं राहावं लागलं. त्यानंतर ती नेहमी 5 मिनिटं आधी क्लासला जायला लागली. एक दिवसही तिने उशीर केला नाही. अपार्ट फ्रॉम दॅट, मला ज्या पद्धतीनं इनफॅक्ट वाकणकर सरांनी हा कार्यक्रम अरेंज केलेला आहे त्याचं कौतुक वाटतं. मुलं एकदा शाळेतनं बाहेर पडल्यानंतर मुलं एकतर शाळेला विसरतात किंवा शाळा मुलांना विसरते. पण या ठिकाणी 2 मुलांचं, जी IIT मध्ये गेलेली आहेत मुलं, त्यांनी भरभरून यश संपादन केलंय. त्यांचं सुद्धा कौतुक करण्याचं दातृत्व किंबहुना ओळख ही वाकणकरांनी दाखवलेली आहे.
फार कौतुकास्पद आहे. मनपूर्वक शुभेच्छा या संपूर्ण फॅमिलीला माझ्या वतीनं आणि पालकांच्या. धन्यवाद. आता कॉम्पिटिशनच्या युगात फक्त ज्ञानी असून पुरत नाही आणि हुशार असून भागत नाही, तर सिस्टमॅटिकली अभ्यास करून चांगलं प्रेझेंटेशन करून खूप मार्क मिळवायची ही आज गरज आहे फार. आणि त्यासाठी फक्त त्यासाठी मी सर्व पालकांतर्फे आभार मानते. थँक्यू वाकणकर परिवार. थँक्यू. माझ्या मुलाची सर्वांगानं उंची या क्लासमध्ये आल्यावर